आजचा कार्यक्रम शेतमाल डायरेक्ट सोसायटीचे दारी या आजच्या शेतीविषयक कार्यक्रमासाठी अतिशय उत्साहाने उपस्थित असलेले पाहुणे आदरणीय श्री मिलिंदजी आकरे सर, तसेच श्री नारायण आगाव सर, तसेच आमचे मार्गदर्शक श्री हिरे सर व सर्व शेतकरी बांधव यांचे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटर तर्फे व पिंपरी चिंचवड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन तर्फे हार्दिक स्वागत. तसेच कार्यक्रमाचे संयोजक श्री केसी गर्ग व श्री डॉक्टर जयंतजी घोडके सर यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमात शेतमाल सरळ सोसायट्यांच्या दारी ही संकल्पना ऐकून मला कॉपशॉप या सहकार खात्याच्या संकल्पनेची आठवण झाली. मागील 2 वर्षाआधी ही संकल्पना सहकार खात्याने राबवली होती, परंतु त्यात चांगले शेतकरी बांधव आम्ही फेडरेशनच्या माध्यमातून मी अध्यक्ष असताना जोडले होते व ते अजूनही कार्यरत आहेत. अशा संकल्पना सहकार खात्याचे हात बळकट नक्कीच करतील अशी आशा बाळगतो व पुढील माईक श्री केसी गर्ग यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद सुदेश राजे जी, आप सभी का स्वागत है. आज का ये प्रोग्राम बहुत ही महत्वपूर्ण है क्योंकि हमारा देश कृषि प्रधान रहा है और जो समस्याएं उनके समाधान के लिए आज ये टीम इस मंच से अपने विचार प्रकट करेगी. हमारे देश के अंदर बहुत पहले से ही कृषि के बारे में बहुत अच्छा बातें की गई हैं, जिसका संस्कृत में मैं नहीं पढ़ के उसका अनुवाद बताता हूं कि सोना चांदी माणिक्य एवं वस्त्रों से पूर्ण होने पर भी मनुष्यों को भोजन की आवश्यकता है, किसान पर निर्भर रहना पड़ता है. तो आज उसी संदर्भ में हम बात कर रहे हैं. दूसरा एक बहुत इंपॉर्टेंट चीज बोली गई है कि जीवन के सर्वेक्षण कृषि पर निर्भर करते हैं. कृषि या कृषि कार्य कठिन है, भूमि आजीविका के लिए आवश्यक है. कृषि उत्पादन, कृषि बहुत प्रयास के साथ उम्मीदें हैं. कृषि सफलता अन्य साधनों की अवस्था है, मुख्य रूप से जल व्यवस्था, भूमि, मिट्टी, कृषि कार्य अधिकार. भारत कृषि प्रधान देश है और इसमें सभी प्रकार की जरूरत पड़ती है, इसलिए हम किसान और खेती को बहुत बहुत धन्यवाद करते हैं. तो आज का जो हमारा ये प्रोग्राम है ये फार्मर्स के बारे में ही है और जैसे कि हमने देखा है कि सोसाइटी के अंदर जो कुछ भी होगा वो हम ये जो हमारा मंच है महाराष्ट्र एजुकेशन सेंटर के माध्यम से लेंगे और इसमें अभी तक हम लोगों ने कुछ 10 प्रोग्राम किए हैं, उनकी मैं डिटेल में अभी नहीं जाना चाहूँगा, बट इसके अंदर हमारे नारायण आगाव साहब, सौराज हीरे सर का हमें बहुत मार्गदर्शन मिलता रहा है और आज से मिलिंद आकरे सर हमारे साथ जुड़े हैं, उनका इसमें बहुत योगदान रहेगा और आज अपने विचार बात करेंगे. ये हमारे पास अभी अगले समय के अंदर 14 प्रोग्राम की लिस्ट है. तो इसका मतलब आप सभी ने जो ये एजुकेशन सेंटर क्रिएट किया गया है इसमें जुड़े रहना है और सभी कार्यक्रमों का फायदा उठाना है. तो मैं अभी कार्यक्रमों की डिटेल किसी कारण से नहीं पढ़ रहा हूँ आपको, बट ये 14 प्रोग्राम हमारे पास है. डिस्क्लेमर हमारा ये कि जो भी इसमें व्यूज हमारे अभी तक जितने भी प्रोग्राम हुए वो हमारे जो प्रेजेंटर है या जो एक्सपर्ट है उनके होते हैं. तो हमारा मोटो है कंप्लायंस, कल्चर, हेल्थ, केयरिंग एंड कॉस्ट इफेक्टिवनेस. थैंक्स फॉर योर cooperation and association. Now I will request Sri Narayan Agav sir to start, followed by Mr. Milind Akre sir. Narayan Agav sir. सर, सर्वप्रथम मी पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशन च्या ह्या कोऑपरेटिव्ह एज्युकेशन अँड ट्रेनिंग कार्यक्रमात आजचा जो विषय आहे एमसीडीसी मार्फत शेतकरी समूह, शेतकरी गट व हाऊसिंग संस्था यामध्ये लिंकेज, परमनंट लिंकेज डेव्हलप करणे या कार्यक्रमामध्ये मी सर्वप्रथम सर्व सहकारी संस्थांचा निबंधक म्हणून सर्वांचं स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे चीफ आपले प्रमुख पाहुणे आणि एमसीडीसी चे मार्गदर्शक मिलिंद आकरे सर आपणा सर्वांना मार्गदर्शन करतील. तथापि मी थोडीशी यामागची पार्श्वभूमी सांगतो. यापूर्वी आकरे सरांनी आमच्या 2000
आपण सर्वांना माहिती असेल कर्जमाफी त्यावेळेस, तर मिलिंद ठाकरे सरांनी सर्व राज्यभरातली लिडरशिप केली होती डिपार्टमेंटची आणि 3 ते 4 महिन्यात त्या काळात 10-15 हजार कोटीची कर्जमाफी सुंदरपैकी लीड करून केली. असं आखरे सरांचं नेतृत्व गुण आहे. आणि आखरे सर यापूर्वी मार्केटिंग बोर्डाला होते. तिथे त्यांनी आपल्या शेतकऱ्याचा माल बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी प्रयत्न केले आणि यशस्वी केले. तेव्हापासून सर तर निमित्तानं मिलिंद ठाकरे सर ओरिजिनली त्यांचं एज्युकेशन जिओलॉजिस्ट आहेत ते, तथापि मार्केटिंग मध्ये त्यांचा हातखंड आहे. यापूर्वी सुद्धा मिलिंद ठाकरे सरांनी आता पार्श्वभूमी गर्ग साहेब म्हणले तसं कोविड बद्दल सुरुवात वगैरे आणि MCDC ची सुरुवात हे लिंकेज डेव्हलप करणे याबद्दल आता जास्त न बोलता की या निमित्तानं दोनच गोष्टी सांगतो की मिलिंद ठाकरे सरांनी जी सुरुवात केलेली आहे MCDC ची, सुरुवातीला आपण पाहिलं कॉप शॉप संकल्पना चालू झाली होती आणि त्याच्यामध्ये डिस्टर्ब झाला. 2-3 ठिकाणी मात्र परमनंट शॉप आजही चालू आहे. परंतु या निमित्तानं यापूर्वी बघा आज कृषी विभाग शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे प्रतिनिधी जॉईन झाले, म्हणून मला MCDC ची जी ही संकल्पना आहे आणि जे प्रयत्न आहेत हे यशस्वी 100% होणार आहे. त्यामागची पार्श्वभूमी यापूर्वी कृषी विभाग हा फक्त ऍग्रिकल्चर प्रोडक्शनच्या पाठीमाग ग्रीन रिव्होल्युशन वगैरे आपण सर्वांना माहित आहे, परंतु त्यामधून T&V ही संकल्पना आली आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भेटी देऊन त्यांना मार्गदर्शन करणे आणि ती योजना यशस्वी झाल्यामुळे आपण ग्रीन रिव्होल्युशन ऍग्रिकल्चर मध्ये आपण सक्षम झालेलो आहोत. तसेच तो EGS एक योजना आहे नरेगा वगैरे आपण जे म्हणतो, त्याच्यामध्येही कोणालाही अपेक्षित नव्हतं की शेतकऱ्यांच्या शेतावर फळझाडं लावायचे, शेतकऱ्यांनी जोपासना करायची, उत्पन्न करायचं आणि विक्री करायची, त्याचं त्यांनी उत्पन्न नफा वगैरे घ्यायचा. परंतु त्यामध्ये शासनाचा वाटा असायचा, जे शासन 70% सबसिडी देतं. तसं MCDC ची ही आता आपण उत्पादनामध्ये क्वालिटी प्रोडक्शन वगैरे ऍग्रिकल्चर मध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली, परंतु विक्री अभावी आजही पाहिलं आपल्या संस्था हाऊसिंग सोसायट्यांमध्ये जे शेतकरी किंवा व्हेंडर्स भाजीपाला घेऊन येतात, तर संध्याकाळी जर ऑब्झर्व केलं तर कमीत कमी 25 ते 30% नुकसान होतं. आणि आपल्याला माहिती 30% नुकसान झालं की त्याचं कॉस्ट ही अल्टिमेटली ही कंझ्युमरवरच पडते आणि मग शेतकऱ्यांचंही त्याच्यामध्ये नुकसान होतं. म्हणून मिलिंद ठाकरे सरांनी केंद्र शासनाच्या प्रयत्नामधून स्मार्ट नावाची योजना, शेतकऱ्याचा माल हाऊसिंग सोसायट्यांमध्ये चांगले ग्रेडिंग, पॅकेजिंग, स्टोरेज वगैरे करून क्वालिटी प्रोडक्ट उपलब्ध करून देणे, त्याच्यासाठी सुविधा देणे, त्याच्यासाठी स्मार्ट नावाची जी योजना आहे ती अंमलबजावणी राबवण्यासाठीची सुरुवात केलेली आहे. त्याच्यासाठी आपलं कोविड मध्ये हा त्यांचा लिंकेज डेव्हलप करायचा प्रयत्न आहे. म्हणून ही परमनंट लिंकेज यापुढे राहिलं तर शेतकऱ्यांचाही माल हाऊसिंग सोसायट्यापर्यंत क्वालिटी प्रोड्यूस मिळेल, शेतकऱ्यांनाही त्यातल्या बदल मोबदला चांगला मिळेल आणि हाऊसिंग क्वालिटी डेव्हलप झालेला आहे MCDC मार्फत. आणि साहेबांनी आम्हाला आमचे 6 डेप्युटी रजिस्ट्रारना फक्त 20 संस्था ही परमनंट जर आपण हे लिंकेज कॉन्स्टंट ठेवू शकलो तर ही स्मार्ट योजना राबवून आपल्याला शेतकरी आणि हाऊसिंग सोसायट्यांना चांगला पुरवठा करता येईल या पुढच्याही भागात, म्हणजे आफ्टर पोस्ट कोविड असो. म्हणून या निमित्तानं मी पिंपरी चिंचवड फेडरेशनचं याबाबत जे ट्रेनिंग ठेवलं त्याबद्दल स्वागत करतो, अभिनंदनही करतो. आणि आखरे साहेबांचं टेक्निकली गायडन्स, आता ते एज्युकेशन जो आपला कार्यक्रम आहे त्याप्रमाणे या बाबतीत एज्युकेशन साहेब त्यांचं प्रेझेंटेशन करतील, म्हणून मी जास्त वेळ न घेता सरांनाही शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांना सुंदर कार्यक्रम होईल याची खात्री देतो. आणि या पुढचं मी विनंती करतो गर्ग साहेबांना की आखरे सरांकडे माईक द्यावं म्हणून. थँक्यू सर. तर मी सर्वप्रथम पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक माननीय नारायण साहेब,
प्रभुराजजी आणि माझे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळातले माझे सर्व सहकारी. सर्वप्रथम मी परत एकदा पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानेन की त्यांनी या उपक्रमात सहभाग तर घेतला, परंतु या उपक्रमाला शेवटपर्यंत आपल्याला या संदर्भात सुरुवात मी आता करतोय की आपली ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट ओन युअर फार्मर्स अँड ओन युअर फार्म्स या नावाने आपण सुरू केलेली आहे. फूड कन्झम्पशन बद्दल आपल्याला सर्वांना माहित असेल की डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन हेल्थ म्हणजे अन्न इतकं महत्वाचं आहे. जसं सुरुवातीलाच गर्ग साहेबांनी सांगितलं की अन्नाचं किती महत्व आहे. एक एक्झाम्पल द्यायचं झालंच तर डेली भटिंडापासून तर बिकानेर पर्यंत पंजाबमध्ये कॅन्सर ट्रेन सुरू आहे आणि ही 2011 पासून सुरू झालेली आहे. ही एवढी खोल असते आणि कॅन्सरचं प्रमाण पंजाबमध्ये का वाढलं याचं सर्वांना आपल्याला माहित आहे. आणि याचा तुम्ही अवश्य गुगलमध्ये जाऊन ही कॅन्सर ट्रेनची माहिती आपण घेतली तर या अन्नद्रव्याबद्दल फूड सिस्टम बद्दल आपल्याला त्याबद्दल माहिती. आपल्याला सर्वांना माहित आहे की 99% फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आपण रोड साईड हॉकर्स कडून घेतो, रोड साईड व्हेंडर. आणि त्यातले 99% लोक हे इनफॅक्ट तर रोडच्या आपल्या फुटपाथवरच भाजीपाला घेऊन आपण त्याचं खरेदी करत असतो. या भाजीपाल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे टोटली अनटेस्टेड कमोडिटी आहे. यात कंटॉमिनेशन लेवल किती आहे, यात फॉरेन पार्टिकल्स किती आहे, यात रेसिड्यू लेवल किती आहे, पेस्टिसाइड किती आहेत, याचा कुठेही त्याचा टेस्टिंग झालेलं नसतं. आणि शेतमालाचं जे डिग्रेडेशन प्रोसेस आहे हार्वेस्टिंग केल्याबरोबर जसं आपण एखादं फूल तोडलं झाडावरून ते फूलचं कोमजणं सुरू होऊन जातं. त्याचप्रमाणे आपलं प्रत्येक अन्नद्रव्याचं असं आहे की एकदा हे हार्वेस्टिंग केलं तर त्याची डिग्रेडेशन प्रोसेस सुरू होते. मग ही प्रोसेस आपल्याला इलॉंगेट करायची असेल, लांबायची असेल तर अनेक प्रॅक्टिसेस वर्ल्ड वाईड फॉलो केल्या जातात. त्या प्रॅक्टिसेस आपल्याकडे फॉलो केल्या जातात. आणि या सर्व सिस्टीममध्ये दोघांचा लॉस आहे. एक तर शेतकऱ्यांचा लॉस आहे आणि दुसरा लॉस आपला कंझ्युमरचा आहे. या संदर्भात आपण डिटेलमध्ये प्रत्येकाचं सेन्सिटायझेशन करणार आहोत. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ऍग्री व्हॅल्यू चेन मध्ये आपण खूप कमी येतो सर. आवाज कमी येतोय का? आता येतोय का जोरात? आता येतोय का आवाज? आवाज येतोय ना आता? वी कैन हियर यू. या अभी बढ़ गया सर आपका आवाज, मुझे बहुत कम था थोड़ा. अच्छा, आपको तो बिना माइक के भी आपका आवाज बहुत अच्छा रहता है. तो एग्री वैल्यू चेन में एमसीडीसी का रोल क्या रहेगा इस बारे में मैंने जानकारी यहाँ दिया हूँ. इसमें ये एग्री वैल्यू चेन के जो रीजंस मैंने पहले स्लाइड में बताया है, दूसरे स्लाइड में बता रहे कि एमसीडीसी इसमें क्या करने वाली. तो एमसीडीसी shall supervise entire supply chain supervision, monitoring, participating in agri value chain, capacity building of farmer producer companies and cooperatives, ensuring the complete transparency in process and transaction, selection of FPO, cooperatives, cooperative housing society, and handover of these co-op shops, and control and develop agri value chain product procurement only from the authorized vendor. सो एमसीडीसी यात काय काय करणार आहे जेणेकरून आपल्या सर्व कंझ्युमरला एक चांगला फूड प्रोडक्ट कसा देता येईल या दृष्टीने एमसीडीसीचा प्रयत्न आहे. नेक्स्ट, याचे दर काय अनेक प्रश्न आले. आपण एकदा हा एमओयू आपण सर्वांना सर्क्युलेट केल्यानंतर अनेक प्रश्न आले. यात विकली रेट कसे राहणार आहे, याची इन्व्हेस्टमेंट कोण करणार आहे, याचे लायसन्सेस अँड परमिट कोणकोणते राहणार आहेत, याचं मॉनिटरिंग कसं होणार आहे, याचं इन्स्पेक्शन ऑफ गुड्स कोण करणार आहे, हा सर्व अनेक प्रश्न यात आले होते. आम्ही या स्लाइड मध्ये हे सांगितलेलं आहे की हे जी प्रत्येक गोष्ट आहे ती कन्सल्टेशन होणार आहे. यात महत्वाचं म्हणजे परमिट्स आणि लायसन्सेस. यात गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. हे गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस मध्ये अनेक प्रॅक्टिसेस अवलंबून आहे. म्हणजे ऑन फॉर्म टॉयलेट्स आहेत का, टॉयलेट्स असेल तर बेसिन आहे का, बेसिन आहे तर तिथे साबण आहे का, म्हणजे सोप ठेवलेली आहे का, अशा बारीक सारीक गोष्टी या गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस मध्ये येतात. त्यात आपल्या अन्नामध्ये किती रेसिड्यू आहेत, म्हणजे पेस्टिसाइड वापरल्यानंतर त्यात रेसिड्यू किती आहेत, ते फूड सेफ स्टँडर्ड मध्ये आहे का, त्याचं व्यवस्थित हँडलिंग होत आहे का. त्याचप्रमाणे हे सर्व मॉनिटरिंग, क्वालिटी, क्वांटिटी अँड इन्स्पेक्शन ऑफ गुड्स. आणि या संदर्भात दोघांचं सेन्सिटायझेशन म्हणजे कंझ्युमरचं सेन्सिटायझेशन आणि शेतकऱ्यांचं सेन्सिटायझेशन हे दोन्ही काम एमसीडीसी कडनं होणार.
यात मॉनिटरिंग अँड सुपरविजन वर्किंग ऑफ ऍक्टिव्हिटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी CHS, हे खूप महत्वाचं तुम्ही लक्ष द्या की एक तर आपलं कॉप शॉप उघडायसाठी परवानगी लागणार आहे, एंट्रीची परवानगी लागणार आहे. त्याच्यानंतर ज्या काही ऍक्टिव्हिटी कॉप शॉप मध्ये होणार आहे त्याच्यात तुमचं मॉनिटरिंग आणि सुपरविजन आवश्यक आहे. हे सुपरविजन झाल्यानंतर त्याचा फीडबॅक आणि सजेशन्स की आता मला तुम्ही दिलेली भाजी योग्य नव्हती, क्वालिटी बरोबर नव्हती, क्वालिटी छान होती, टमाटर अर्धे कच्चे होते, टाइम अँड डेट ऑफ शिपमेंट, कोणत्या दिवशी कुठली आपली कन्साइनमेंट आली पाहिजे, त्याची आवश्यकता आहे. त्याचं पेमेंट आता इन्व्हेस्टमेंट कशी होणार आहे, त्यात काय काय ऍक्टिव्हिटी आवश्यक आहे, इन्स्पेक्शन आम्ही कसं करणार आहोत, या संदर्भात ऍग्रो टूर्स कसं ऑर्गनाईज करणार, अशा पद्धतीने विविध उपक्रम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीकडनं आपण ऑर्गनाईज करणार. रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द फॉर्मर म्हणजे जो सप्लायर आहे त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस फॉलो होतात आहे किंवा नाही किंवा फॉलो करायचे आहेत. फार्मर्स कॅपॅसिटी बिल्डिंग आम्ही करून देणार आहोत. पॅकेजिंग प्रॅक्टिसेस ज्या वर्ल्ड वाईड फॉलो करतात हायजीन मेंटेन करण्यासाठी ते फॉलो करायचे आहेत. त्यांनी फीडबॅक आणि सजेशन्स द्यायचे आहेत. आणि नवीन प्रोडक्ट जे काही त्याला ऍड करायचे असेल तर त्याची परवानगी आम्हाला MCDC कडनं त्यांना घेणं अपेक्षित आहे. परवानगी नसेल तर त्याला स्वतंत्रपणे तसं काही ठेवता येणार नाही. नेक्स्ट, ऍग्री व्हॅल्यू चेन मध्ये इन्स्पेक्शन, मेक अवेलेबल देअर प्रोडक्ट्स अँड कमोडिटी, पार्टिसिपेशन ऑफ कम्युनिटी बिल्डिंग प्रोग्राम, मेंटेनन्स द लिस्ट ऑफ फार्मर, ह्या सर्व एफपीओच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. आणि हे शुड वर्क एज अ ऍग्रिगेटर नॉट एज अ ट्रेडर. हे खूप महत्वाचं आहे की त्यांनी शेतकऱ्यांकडनं माल घ्यायचा 10 रुपयामध्ये आणि आपल्याला 20 रुपयात विकायचं असं करता येणार नाही. त्याला सर्व शेतकऱ्याचा माल एकत्र करून अल्टिमेटली कंझ्युमरला जो रेट मिळतो त्यातनं फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च मायनस करून त्याला सर्व शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत. अशा पद्धतीनं त्याला ऍग्रिगेटरचं काम करायचं आहे. नेक्स्ट, आता कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट कसा करता येईल, म्हणजे ठीक आहे आपण सुरू केलं आहे पण असं वाटलं की यात काही फिजिबिलिटी होत नाही किंवा होत नाही, तर यात आम्ही डिसिजन तुम्हाला टर्मिनेट करायचं असेल तर हाऊसिंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची बोर्डानं तसा ठराव केला पाहिजे. MCDC जे काही इन्व्हेस्टमेंट करेल तुम्ही प्रिमॅच्युअरली तुम्ही तो टर्मिनेट करत असाल तर ते MCDCची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्या संदर्भात आपल्याला काय करता येईल ते बघावं लागेल. MCDC बाय ऑफिशियल कम्युनिकेशन इट विल टर्मिनेट. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बाय बोर्ड रिझोल्युशन they can terminate. And FPO by official intent that FPO shall communicate us कि they wanted to withdraw from the system. अशा पद्धतीने आपण ते करणार आहोत. नोटीस पिरियड इमिजिएट, म्हणजे आज तुम्ही मला संध्याकाळी सांगितलं की उद्यापासून आम्हाला हा शेतकरी नको आहे, ते सिस्टम आपण आज संध्याकाळपासूनच टर्मिनेट करणार आहोत. इमिजिएट टर्मिनेशन. आणि वाइंडिंग ऑफ ऍक्टिव्हिटीला आपण 6 दिवस दिलेले. नेक्स्ट, इन्व्हेस्टमेंट. ह्या इन्व्हेस्टमेंट कशा करायच्या यात आपण FPOची इन्व्हेस्टमेंट ठेवलेली नाही, कारण ज्यांनी कोणी इन्व्हेस्टमेंट केली त्याची एक प्रकारची मालकी तयार होते. त्याच्याप्रमाणे इथे 2च लोकांना इन्व्हेस्टमेंट करण्याचं आपण परवानगी दिली आहे. एक तर MCDC ॲज अ गव्हर्नमेंट आणि कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ॲज दे आर द इंटरेस्टिंग पार्टी इन दिस. आणि हे जे इन्व्हेस्टमेंट आहे हे म्युच्युअल अग्रीमेंटनी ही इन्व्हेस्टमेंट होणार आहे. आणि आमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि अनेक वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक आणि अनेक सिस्टीम पासून आपण ही इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. नेक्स्ट, आपण कुठले प्रोडक्ट आपण प्लॅन केलेले आहे. डेअरी प्रोडक्ट, सिरियल्स, पल्सेस, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, ऑइल्स अँड एनी अदर स्टँडर्ड फूड इसेन्शियल्स. म्हणजे वेळोवेळी असं वाटलं की हे पण सुद्धा आवश्यक आहे तर त्याची सुद्धा सिस्टीम्स आपण इथनं उपलब्ध करू. नेक्स्ट, सजेशन्स. आता अनेक सजेशन्स आले होते की MOU हा अनव्हायबल झाला तर टर्मिनेट कसा करता येईल, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसची FPOची कशी कोण करणार आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ डिलिव्हरी कशी राहणार आहे, रेमेडियल ऍक्शन्स काय पाहिजे आहेत, ॲग्रो टूर्स कोण ऑर्गनाईज करणार आहे, ह्या सर्व सजेशन्सवर आपण MOU मध्ये त्याचं आपण आता इन्क्लूड केलेलं आहे आणि त्याची उत्तर MOU थ्रू आपण प्रत्येकाला देणार आहोत. इन्व्हेस्टमेंट कसं राहणार आहे, ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस कोण एन्फोर्स करणार आहे, त्या सर्व सजेशन्स आपल्या त्या MOU मधून आपण उपलब्ध करू. नेक्स्ट, थँक्यू. मला असं वाटतं की आता याच्यावर जे काही क्वेश्चन्स असतील त्या क्वेश्चन्स अजून क्लॅरिटी या सिस्टम मध्ये येऊ शकेल. धन्यवाद. Sir, before we move to question answer, I request Sauraj Hire sir to say, because execution is at this end, and then we will go to question answer. सर्वप्रथम मी इथे पिंपरी चिंचवड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी हा कार्यक्रम इथं ऑर्गनाईज करण्यासाठी त्यांनी इथे पुढाकार घेतलेला आहे.
आपल्याला माहिती आहे की सन 2018 मध्ये आपण ही कॉप शॉपची कॉन्सेप्ट एका GRच्या माध्यमातून आणली. त्यावेळेला पण काही संस्थांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. परंतु नंतर काही कारणानंतर काही संस्थांमध्ये नंतर ते पुढे कंटिन्यू होऊ शकलं नाही. पण असं असलं तरी पुण्यामध्ये अनेक संस्थांनी, सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या पुढाकाराने किंवा स्वतःच्या इनिशिएटिव्हने काही शेतकऱ्यांशी त्यांनी संपर्क करून अशा प्रकारचे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स असतील किंवा शेतकरी असतील त्यांच्याशी सहकारी संस्थांच्या सभासदांचं एक फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सच्या बाबतीमध्ये एक लिंकेज त्या ठिकाणी केलेलं होतं. त्यानंतर आता आपण बघतोय की मार्चपासून आपल्याकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जो काही लॉकडाऊन शासनाने घोषित केलेला आहे तो अजूनही चालू आहे. आणि असं असलं तरी कोरोनाच्या संसर्गाची आणि त्याच्या प्रसाराची भीती किंवा तो प्रसार वाढतोच आहे आणि अजूनही किती काळ तो राहील याबद्दल अनिश्चितता या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे या मधल्या काळामध्ये आपण माननीय आकरे सरांच्या मार्गदर्शनाखाली, संतोष पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक कागाव सरांच्या पुढाकाराने या ठिकाणी पुण्यामध्ये सर्व वॉर्ड्समध्ये आपण पुणे शहरातल्या पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातल्या भागामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांपर्यंत आपण विविध शेतकरी गट असतील किंवा काही कन्झ्युमर सोसायटी असतील यांच्या माध्यमातून तिथे शेतमाल आणि किराणा माल पोहोचवण्याचं आपण तिथे मोठ्या प्रमाणावर एक मोहीम स्तरावर आपण काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व सहकारी संस्थांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि मला वाटतं ही काळाची गरज होती म्हणून आपण त्यावेळेला ती केलेली आहे आणि अजूनही सर्वच संस्थांनी अद्यापही त्या पद्धतीने सहकारी संस्थांच्या सभासदांना त्यांचे शेतमाल हा सहकारी संस्थांच्या माध्यमातूनच पुरवण्याचं अजूनही चालू ठेवलेलं आहे. पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशनने यामध्ये पुन्हा त्यांच्या स्तरावरनं इतरही वेंडर्सला जोडून एका वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम पुढे नेला आहे. मधल्या काळामध्ये MCDCच्या माध्यमातून अनेक संस्थांनी इथे त्यांच्या ऑर्डर्स नोंदवल्या, त्यांची काही मागणी इथं नोंदवली. त्यामध्ये काही अडचणी निश्चित होत्या कारण लॉकडाऊनमुळे अनेक एका फार कमी कालावधीमध्ये आपल्याला एक सिस्टम त्या ठिकाणी उभारायची होती आणि म्हणून उपनिबंधक कार्यालयाद्वारे किंवा त्यांचे जे काही कर्मचारी असतील त्यांच्या माध्यमाने MCDC आणि या संस्थांमध्ये दुवा म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे. परंतु आता जी काय आपण ही जी योजना आहे ह्या योजनेला आतापर्यंत आपण केवळ एक असं म्हणूया की एक डिझास्टर रिलीफ सारख्या पद्धतीने आपण इथे काम केलेलं होतं. परंतु ही आता काळाची गरज आहे. आता सर्वच क्षेत्रांमध्ये ही चर्चा चालू झालेली आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण आपले जीवन पद्धती, व्यवसायाची पद्धती ही कशा पद्धतीने आता बदलणार आहे किंवा बदलत आहे आणि त्या अनुषंगाने आपण आता काय तयारी केली पाहिजे. आपल्या बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या बदलणार आहेत किंवा बदललेल्या आहेत आणि म्हणून आता एक नवीन जीवनशैली अंगीकारायची असेल आपल्याला आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला आपलं आरोग्यही सांभाळायचं आहे आणि त्याचबरोबर आपलं दैनंदिन जीवन सुरळीत ठेवायचंय. तर यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांची भूमिका फार मोठी राहणार आहे. कारण आज आपण बघतो की जास्तीत जास्त गर्दी न करणं किंवा गर्दीची ठिकाणं टाळणं, ज्या ठिकाणी संसर्ग होऊ शकेल अशी ठिकाणं टाळणं, याकरता आपण आवश्यक अशा सर्व खबरदाऱ्या अद्यापही आपल्याला घ्यायच्या आहेत. जरी यामध्ये काही रिलॅक्सेशन्स आपल्याला दिलेले असले तरी आपण सर्व सुशिक्षित सुजाण नागरिक आहोत. आपल्याला माहिती आहे की यामध्ये आपल्याला संसर्गाचा धोका अद्यापही टळलेला नाहीये आणि म्हणून आपण स्वतः जरी असलो किंवा आपले जे असतील घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं आहेत आणि या सर्वांच्या आरोग्याची काळजी आपल्याला एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकाराने ही जी काही अद्याप आपण एक प्रयोग म्हणा किंवा एक डिझास्टर रिलीफ ऍक्टिव्हिटी म्हणा आपण त्या ठिकाणी सुरू केली होती, ही आता आपल्या जीवनशैलीचा भाग बनलं पाहिजे असं कुठेतरी सर्वच गृहनिर्माण संस्थांच्या अनेक ग्रुप्सवर ज्या काही चर्चा झाल्या किंवा इतरही बाहेर ज्या काही चर्चा झाल्या त्या माध्यमातून ते मंथन झालं. त्यातनं हा विचार निश्चित आलेला आणि हा विचार पुढे घेऊन एक मूर्त स्वरूप त्याला दिलं पाहिजे आणि म्हणून MCDCने यामध्ये दोनही जे काही एंड्स आहेत आपले
शेतकरी असतील आणि कंझ्युमर म्हणून सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणारे सदनिकाधारक असतील, यांच्यापर्यंत हे डायरेक्ट लिंकेज कसं करता येईल? त्याला मूर्त स्वरूप द्यायचं असेल तर एक त्याला काहीतरी एक इन्स्टिट्यूशनल एक त्याला एक ऑर्गनाइज स्वरूप आपण दिलं पाहिजे आणि म्हणून MOUचा एक त्या ठिकाणी पर्याय त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या MOUच्या त्यांनी एक ड्राफ्ट MOU या ठिकाणी दिला. मी तो आपल्याला ग्रुपवर शेअरही केला होता WhatsAppवर. तर त्या अनुषंगाने आपल्या ज्या काही सूचना असतील, आपण काही त्यामध्ये कशा पद्धतीने भाग घेऊ शकतो, त्या कशा पद्धतीने राबवू शकतो, याबद्दल आपल्या काही सूचना असतील, आपले काही प्रश्न असतील, तर आपण निश्चित या आजच्या वेबिनारच्या माध्यमाने इथे जे आपले आकरे सर आहेत किंवा काही फार्म प्रोड्युसर ऑर्गनायझेशनचे प्रतिनिधी पण आहेत, तर त्यांच्याशी आपण 1 to 1 संवाद साधावा आणि मला वाटतं याला सकारात्मक दृष्टीने आपण बघावं. निश्चित अडचणी बऱ्याच गोष्टींमध्ये असतात. हे जसं कुठलीही नवीन गोष्टी करायला गेलं की त्यामध्ये अडचणी आहेत, त्यामध्ये प्रश्न आहेत. परंतु मला वाटतं सहकारी संस्थांमध्ये डायरेक्ट कंझ्युमर्सना फार्म प्रोड्यूस असेल, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स असतील किंवा इतरही इसेन्शियल गोष्टी असतील, त्या पुरवल्या गेल्या पाहिजेत आणि हा केवळ आधी विचार होता, परंतु आता ही वस्तुस्थिती आहे. आपण जर अशा पद्धतीने पॅरलल सप्लाय चेन जर या लॉकडाऊनच्या काळामध्ये उभारू शकलो नसतो, तर आजही आपल्या सहकारी संस्थांमध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला असता. आपल्याला एकीकडे सोशल डिस्टन्सिंगही पाळायचं, आपल्याला कोरोनापासूनही बचाव करायचा आणि आपल्याला डेली आपले एसेन्शियल नीड्सही भागवायचे आणि म्हणून आपण स्वतःहून आपली एक समाजाची गरज म्हणून किंवा आपल्या कुटुंबाची गरज म्हणून मला वाटतं हे जे हा जो आपण प्रयोग केला असेल किंवा आपण जी काही ऍक्टिव्हिटी केली असेल, तिला आता एक आपल्या जीवनशैलीचा भाग बनवलं पाहिजे. आपल्या सहकारी संस्थांनी यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. रादर ही एक सुद्धा जसं आपण पाणी पुरवठा करतो, पाणी नसेल तर आपण त्या ठिकाणी टँकर मागवतो. आपल्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडे ज्या काही अम्युनिटीज असतात, त्या अम्युनिटीज आपण मेंटेन करतो. त्यासाठी वेळोवेळी सुधारणा सुद्धा करतो. तसंच ही एक ऍक्टिव्हिटी आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची आता ही झालेली आहे किंवा रादर ती आता आपली गरज बनलेली आहे, असं म्हणून पदाधिकाऱ्यांनी याकडे बघितलं पाहिजे. जसं इतर काही गोष्टींचा आपण पुरवठा करतो, तसं इथे या ठिकाणी तुमचा काही स्वतःचा मला वाटतं काही त्याच्यामध्ये मेंटेनन्स वाढणार नाहीये. इथे MCDC सारखी एक शासकीय कंपनी आहे, जिचे अध्यक्ष स्वतः सहकार पणन मंत्री आहेत, जिचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये स्वतः सहकार आयुक्त आहेत, पणन संचालक आहेत, साखर आयुक्त आहेत आणि इतरही त्या क्षेत्रातले सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत, विभाग प्रमुख आहेत आणि त्यामुळे याशिवाय या ठिकाणी MCDC करत असलेल्या ऍक्टिव्हिटीजला वर्ल्ड बँक असेल, एशियन डेव्हलपमेंट बँक असेल किंवा इतरही ज्या काही जागतिक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील, त्यांचा या ठिकाणी MCDCच्या माध्यमातून रोल असणार आहे आणि इतकंच नव्हे तर सध्या MCDC ज्यांच्या हातामध्ये श्री मिलिंद आकरे सर यांना अशा प्रकारचे प्रोजेक्ट तयार करण्याचा आणि त्यांचं एक्झिक्युशन सक्सेसफुली करण्याचा मोठा अनुभव आहे. मी सुदैवाने त्यांच्या अंडर एक 9-10 महिने वर्ल्ड बँक प्रोजेक्टमध्ये मी त्यांच्या अंडर काम केलेलं आहे आणि त्यावेळेला एक प्रायोगिक तत्वावर त्यांनी जे सुरू केलं होतं, की सर्व बाजार समित्यांमध्ये जे काही सौदे होतात, ज्या ठिकाणी बाजार समित्यांचं जे कामकाज आहे ते पूर्णपणे कम्प्युटराइज पद्धतीने कसं होतं याकरता एक मिशन मोडवर त्यांनी केलं आणि नंतर आता असं आपण म्हणतोय, की त्याचं राष्ट्रीय स्तरावर एक नाम म्हणून त्याला ई-नाम म्हणून त्याला पुढे आता ते स्वीकारण्यात येते आणि म्हणजे अशा पद्धतीचं विजनरी आज या योजनेला ज्या अर्थी महत्त्व देत आहेत, तर मला वाटतं आकरे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण निश्चितच पुढे सर्व जाऊ शकू. मी आता गोडकेजींना विनंती करतो, की आपण पुढची कार्यक्रमाची रूपरेषा टाकू. आई थिंक अभी थैंक हम यू क्वेश्चन आंसर लेंगे और सर, तीनों पैनलिस्ट अपना येस मिलिंद सरांना एक प्रश्न आहे. शेतकरी याच्यामध्ये कसे जोडू शकतात, हे हा सगळ्या लोकांनी प्रश्न विचारलाय. शेतकऱ्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल, समजा सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, औरंगाबाद इथल्या शेतकऱ्यांना जर कॉन्टॅक्ट करायचं असेल त्याच्यासाठी तर कसं करायचं? दुसरा प्रश्न होता की तुम्ही सोसायट्यांमध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी करता, तर ते करताना तुम्हाला एक्सपिरियन्स कसा वाटला सोसायट्यांच्याकडनं? म्हणजे रिस्पॉन्स कसा होता तुमचा आतापर्यंतचा? तुमचा एवढा मोठा अनुभव आहे. आगाव साहेबांनी सांगितलं, शामराव हिरे साहेबांनी सांगितलं, सुदेश राजे सरांनी सांगितलं, गर्ग सरांनी सांगितलं. एवढ्या एक्सपिरियन्स मध्ये तुम्हाला सोसायट्यांमधनं कसा रिस्पॉन्स मिळाला? आणि हा जर रिस्पॉन्स वाढवायचा असेल तर सोसायट्यांनी काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये ते सुद्धा सांगा सर.
मिलिंद सर. आपला धन्यवाद. आपला पहिला प्रश्न तर असा होता की शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट कसा करायचा. तर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ नाबार्ड जे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाबार्ड जी बँक आहे, तर त्या बँकेनं अनेक शेतकऱ्यांचे ग्रुप तयार करण्याचा एक प्रोग्राम म्हणजे पॉपी ऑर्गनायझेशन प्रमोशन इन्स्टिट्यूट या पद्धतीने एक कार्यक्रम हाती घेतला आहे आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ त्याचं एक नोडल एजन्सी स्टेटची नोडल एजन्सी आहे. बजेट 2018 मध्ये आपल्या देशामध्ये 10,000 FPC तयार करण्याचा कार्यक्रम केंद्र शासनाने जाहीर केला होता आणि त्याचं आता इम्प्लिमेंटेशन सुरू झालंय. त्याचं सुद्धा काम आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ करत आहे. त्याचप्रमाणे एशियन डेव्हलपमेंट बँक किंवा वर्ल्ड बँक यांच्या अनेक प्रकल्पामध्ये सुद्धा राज्यामध्ये किमान 2,000 अशा शेतकरी उत्पादक कंपन्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हा आमच्या नेहमीच संपर्कात आहेच आहे. त्याशिवाय प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणजे सहकारातल्या अनेक सहकारी संस्था ह्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या संपर्कात आहे. त्यामुळे शेतकरी कुठला शेतकरी कॅपिटल काय मिलिंद सर तुमच्या रेंजला प्रॉब्लेम आहे बहुतेक. कारण की तुम्ही जसे घरात येताय तसं तुमची रेंज जाते, आवाज जातोय आणि जसे तुम्ही गच्चीवरती होता तसं तुमची रेंज येते. तर घरामध्ये रेंज नाही वाटतं सर तुमच्या. मिलिंद सर. माझा आवाज आला का आतापर्यंतचा जे बोललो तो? सर आतापर्यंत आला होता, शेवटचं तिकडनं नाही आला. याचा अर्थ गच्चीवरती रेंज आहे आणि घरात रेंज नाही आहे आणि घरात आल्यानंतर सगळा आवाज जातोय तुमचा आणि व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही म्यूट होऊन जात आहेत. असं आहे. ओके ठीक आहे. आता येतोय का आवाज? येतोय सर, आता ऐकू येतोय, आता क्लिअर ऐकू येतोय सर. हा तर अशा पद्धतीने जे शेतकरी आहेत ते शेतकरी कनेक्ट आम्हाला करता येतील. दुसरा प्रश्न असा होता की गृहनिर्माण सहकारी संस्थांचा आपला अनुभव कसा राहिलेला आहे. सर्वच लोकांना हे समजलं आहे, तो महत्व पटलेला आहे. परंतु एखादी सिस्टीम करेक्ट करायची असेल तर त्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. मेहनत केल्याशिवाय ती सिस्टीम करेक्ट होत नाही. आणि मग मेहनत करायची असेल, सिस्टीम करेक्ट करायची असेल तर काही कम्फर्ट सुद्धा आपल्याला सरेंडर करावे लागतात. म्हणजे भाजीपाला आपल्याला पिशवी घेऊन गेल्याबरोबर मिळतो. मग कशाला उगाच आपण ऑर्डर करायची, कशाला कोणाला अगोदर आपण ऑर्डर घेऊन आपली डिमांड नोंदवायची. हे जे थोड्या काही अडचणी आहेत त्यात मला असं वाटतं की सरकारी संस्थेच्या सभासदांनी स्वतःला सुद्धा एक डिसिप्लिन करून मी भाजीपाला घेईन तर योग्य सर्टिफिकेटच घेईन अशा पद्धतीनं त्यांनी समजा प्लॅन केलं तर ही सप्लाय चेन निश्चितच व्यवस्थित होऊ शकते. सर थँक्यू. खूप चांगलं सांगितलं तुम्ही. पुढचा प्रश्न प्रदीप निकम सरांनी विचारला होता. तुम्ही याची किंमत, मालाची किंमत कशी ठरवता? म्हणजे शेतकऱ्यांना कसं रास्त भाव मिळतो याच्यामधनं, तर त्याच्याबद्दल थोडं सांगितलं तर बरं राहील सर. आता आपण याचं पुढं असं केलेलं आहे की कुणाला घेत असताना आपण एक रेट्स ठरवणार आहोत की से आज कांद्याचा भाव 20 रुपये किलो आहे. मग ह्या 20 रुपये किलो देताना यात शेतकऱ्याला किती पैसे जाणार आहेत, यात मॅनेजमेंटचा खर्च किती येणार आहे, अशा पद्धतीने एंटायर आम्ही आपल्याला चार्ट देणार आहोत. प्रत्येक गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या संस्थेला आम्ही एक चार्ट लावणार आहोत की 20 रुपये तुम्ही जे दिलेले आहेत त्या 20 रुपयातला कुठला पैसा तुम्हाला किती गेलेला आहे याचं आम्ही एक्सप्लेनेशन आपल्याला देणार आहोत. ऍडमिनिस्ट्रेशन खर्च किती होणार आहे ते देणार आहोत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांना बऱ्यापैकी यातनं मिळू शकेल. थँक्यू सर. कुरिल सर, कुरिल सर एक क्वेश्चन पूछना चाहते हैं. कुरिल सर. आय थिंक उनका म्यूट आ रहा है. सर याच्या पुढचा प्रश्न असा होता की आता तुम्ही एवढ्या मोठ्या संस्थांची नावं घेतली, तर हे नॉर्मल शेतकरी आहेत, त्यांची 1 एकर शेती असते. अशा लोकांना जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना, तर त्यांनी कसं करावं? कारण की त्यांना या मोठ्या संस्था माहिती नाही आहेत किंवा त्यांचे जे संघ आहेत याच्याबद्दल त्यांना एवढी क्लॅरिटी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना क्लॅरिटी नाही का? हा, शेतकऱ्यांना क्लॅरिटी नाही. कारण की त्यांचं कसं आहे की ते
तर त्यांनी काय करावं, त्या त्या जिल्ह्याचे जे जिल्हा उपनिबंधक आहेत, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार किंवा सहाय्यक निबंधक यांच्याशी संपर्क साधावा किंवा ते डायरेक्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाशी कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके सर. ओके. हॅलो हॅलो हां, हां, बोला, बोला. बोला सर. आम्ही एम देशमुख बोलतोय. निसर्ग पूजा सहकारी गृहनिर्माण संस्था वाकड. मी स्वतः या सोसायटीचा सेक्रेटरी आहेच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी जी फॅमिली बॅकग्राऊंड आहे, जी कौटुंबिक जे काही बॅकग्राऊंड आहे ते शेतकऱ्याचं आहे. आजही माझ्या घरी आत्ता या क्षणी जवळ-जवळ 2 टेम्पो कांदा पडून आहे. परंतु त्याला गिऱ्हाईक नसल्यामुळं मी काही तो देऊ शकत नाही. ते तुमची जिल्हाबंदी वगैरे आहे, अशा पद्धतीचं हे आहे. तर असं मी एकटाच आहे याच्यातला भाग नाही. असे बरेच शेतकरी की ज्यांच्याशी एम-सी-डी-सी कॉन्टॅक्टच नाही होऊ शकलेला. त्याच्यामुळं मला तरी असं वाटतं की आपलं या संदर्भामध्ये मार्केटिंग जरा जास्त वाढवणं आवश्यक आहे. आणि माझा स्वतःचा असा अनुभव आहे की ज्यावेळी आज ही काही पहिली स्कीम आहे अशातला भाग नाहीये. खूप गव्हर्नमेंटनी बऱ्याचशा योजना आणल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी. परंतु मध्येच जे काही मधले जे काही एजंट आहेत म्हणा, दलाल आहेत म्हणा, जे काही दुसरी एजन्सी आहेत, तेच जास्त पैसा खातात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामधला जो काही ग्राहक ते शेतकरी हा जो मूळ हेतू आहे ना, तोच तिथं डिफीट होतो. तर यासाठी अत्यंत काळजीपूर्वक आपण ज्यावेळी शेतकरी निवडतो, त्यावेळी तो खरोखरीच शेतकरी आहे का नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं वाटतंय मला या संदर्भामध्ये. आणि हे जर एकदा झालं तर अशा पद्धतीने आत्ता तुम्ही जसं म्हणाला फेडरेशनच्या वतीने, मी फेडरेशनचा सुद्धा सभासद आहे. तर फेडरेशन आणि शेतकरी यांच्यामध्ये जो दुवा बनवण्याचं जे तुम्ही जे आहात फक्त, ते त्या दुवा हा फक्त तुमचा आणि तुमचाच असला पाहिजे. दुसरा मध्यंतरी कोणीच असला नकोय. याच्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक आपण काहीतरी यंत्रणा उभी करणं आवश्यक आहे. कारण ती एवढी सोपं नाहीये. कारण त्याच्यासाठी मॅनपॉवर वगैरे असणं आवश्यक आहे. आणि त्याच्या बरोबरच ध्येयवादी माणसं अत्यंत आवश्यक आहे. आता मला तुम्ही म्हणाल की थोडंसं विषयांतर होतं, परंतु मी गेली महिनाभरापासून 2 महिन्यापासून बघतोय की एकाने आम्हाला हिरे सरांसारखे ध्येयवादी अधिकारी आहेत, तुमच्यासारखे पण ध्येयवादी अधिकारी आहेत, नारायणगाव सरांसारखे. अशा प्रकारे जर ध्येयवादाने प्रेरित होऊन जर काम झालं ना, तर निश्चित होऊ शकेल. तर त्याच्यासाठी मला असं माझा एकच मुद्दा आहे की मार्केटिंग आपल्या योजनेचं खूप खूप शेतकऱ्यांच्या तळागाळापर्यंत गेलं पाहिजे. आणि त्यासाठी जर काही मदत पाहिजे असेल तर आम्ही फेडरेशनच्या माध्यमातून सुद्धा करू शकू. आणि त्याच्यासाठी जर आपल्याला काही प्रोग्राम चॉकआउट करायचा असेल तर त्या क्षेत्रातला ज्याला काय म्हणतात की ग्रासरूट लेव्हलला काम करणारा मनुष्य आहे मी. तर अशा प्रकारे मी एकटाच आहे याच्यातल्या. अशा बरेच लोक आहेत. तर अशा लोकांना, ध्येयवादी लोकांना बरोबर घेऊन आपण काम करून घेतलं तर बरं होईल, असं माझं स्वतःचं ओपिनियन आहे. धन्यवाद. या संदर्भात मला सांगायचं आहे की हे जे जग आहे ना, हे जग मार्केट चालवतं. म्हणजे ज्याच्यात मार्केट आहे, जो कंझ्युमर आहे ना, तो हे जग चालवतो. तर मला असं वाटतं की पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशनने समजा एमसीडीसीशी एक ॲग्रीमेंट केला की आमच्या एरियामध्ये, आमच्या गृहनिर्माण सहकारी क्षेत्रामध्ये फक्त एमसीडीसीनेच प्रोव्हाइड केलेला शेतकरी किंवा ग्रुप ला, तर ही सप्लाय चेन खूप एकदम व्यवस्थित चालवता येईल. आमचा प्रश्न काय शेतकरी नाही. मी शेतकऱ्याला उद्या सांगितलं की दादा, उद्या आपल्याला सोनं पिकवायचं आहे. तुम्हाला खरंच सांगतो, तो निश्चितच सोनं पिकवतो. पण जेव्हा ते सोनं पिकलं जातं ना, तर जेव्हा विकायची वेळ येते ना, तेव्हा मग मी पळून जातो. कारण ग्राहक काय म्हणतो की नाही यार, तुमचं सोनं आहे ना, हे मला 24 कॅरेट दिसत नाही. आणि ठीक आहे, 24 कॅरेट असेल तरी बाजूचं हे सोनं मला 10 रुपयेच किलो देतो. तुझ्याकडे 12 रुपये का घ्यायचं? मग 10 रुपयात आल्यानंतर शेजारचा 8 रुपये द्यायला लागतो. त्याच्यामुळे एंटायर सप्लाय चेन ही डिस्कनेक्ट होऊन जाते, डिस्टर्ब होते आणि एकदम डायल्यूट होतं. तर काहीतरी सप्लाय चेन आल्याशिवाय म्हणजे कंझ्युमर म्हणजे हाऊसिंग सोसायटीने मला सपोर्ट दिला ना, तर हिरे साहेब म्हटले किंवा आगवत साहेब म्हटले, अख्खा आमचं डिपार्टमेंट या सिस्टीमला कामात स्वतःला झोकून देईल. आमचे जे मंत्री आहेत बाळासाहेब पाटील कराडचे, त्यांना त्यांना रात्रंदिवस माझ्याशी ती चौकशी करतात की किती लोकांनी तुझ्याकडे डिमांड नोंदवली, किती लोक या सिस्टीम मध्ये आहे, किती लोक डायरेक्ट कनेक्ट आहे. पण मला सांगू द्या की मला 15 दिवस जो चांगला रिस्पॉन्स मिळाला होता, त्याच्यानंतर मला जो काही रिस्पॉन्स फारसा मिळालेला नाही. कारण प्रत्येक हाऊस सोसायटीने आपली अरेंजमेंट केली आहे. मला मान्य आहे ती अरेंजमेंट आहे, परंतु ती अरेंजमेंट डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं झाली आहे का? झाली असेल तर खूप आनंद आहे. त्याच्या पुढची गोष्ट आहे की जो शेतकरी आहे तो प्रोटोकॉल फॉलो करतो का? मग हे प्रत्येक हाऊसिंग सोसायटी बघू शकते का?
हे बघू शकत नाही. त्याच्यामुळं एक नोडल एजन्सी म्हणून तुम्ही हे काम महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला दिलं, तर कुठलंही कमिशन न खाता कुठलाही कम्प्लीट ट्रान्सपरंट, म्हणजे आलेले ₹10 तुमच्याकडनं आलेले ₹10 कोणाला किती गेले, ही सिस्टम आम्ही ऑनलाईन उभी करणार आहोत. देर शॅल बी नो ह्युमन इंटरफिअरन्स ॲट ऑल. अशा पद्धतीने हे केले तर हाऊसिंग सोसायटीचे जे सभासद आहेत त्यांनी मनावर घेतलं पाहिजे की नाही, मी भाजीपाला खाईन तर हा विषमुक्तच भाजीपाला खाईन, रेसिड्यू नसलेलाच भाजीपाला खाईन, मी रेसिड्यू नसलेला सर्टिफाईडच मी फूड कम्युनिटी घेईन. अशा पद्धतीने तुम्ही एखादी प्रतिज्ञा केली तर शेतकऱ्यांना येणारे चांगले दिवस फार दूर नाहीत, असं मला 100% वाटतं. मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी सुदेश राजे बोलतोय फेडरेशन मधनं आणि संयोजक बोलतोय. प्रश्न नाही, ते हा सलगित प्रश्न आहे. आपण बोललात की फेडरेशननी सहकार्य, आमचं निश्चितपणे सहकार्य आहे. आम्ही सगळ्या सोसायटीमध्ये कॅम्पेनिंग करून MCDC ला आम्ही सहकार्य आधीही केलेलं आहे आणि यापुढेही करू. आणि असं नाही की फेडरेशन मधनं आम्ही कॅम्पेनिंग पण करू, पण आपल्याकडे कसं आहे सर की डिलिव्हरी आणि स्टेटस ह्या 2 गोष्टी जे आहेत ना, जर त्या प्रॉपर असतील ना, तर याला अतिशय चांगल्या प्रकारे आपण रूप देऊ शकतो आणि हाऊसिंग सोसायटी 100% त्याला अप्रोच होती. इथे परिस्थिती अशी आहे की डिलिव्हरी जी आहे, समजा आता सकाळी 8 वाजता डिलिव्हरी जर भाजीची झाली तर 100% सांगतो सर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल, किंवा जी डिलिव्हरी आहे ती संध्याकाळी 8 वाजता झाली तरी त्याला रिस्पॉन्स मिळेल. अशा पद्धतीचं काहीतरी हब आपल्याला जागोजागी जर उभं करून तिथून डिलिव्हरी व्हॅन्स जर मिळाल्या तर त्या पद्धतीनं जर केलं तर सर याला निश्चितपणे चांगलं रूप येईल. आणि आमच्याकडे कॅम्पेनिंग हा प्रकारे ना आम्ही चांगल्या प्रकारे राबवू सर आमच्याकडनं. तर हा जर डिलिव्हरी आणि हब हा जर झाला, हा होऊ शकेल का? आणि दुसरी गोष्ट, शेतकरी जे माल जिथे आपल्याकडे आणून देतात तो शेतकऱ्याचा माल कशा पद्धतीचा आहे, त्याची गुणवत्ता काय आहे काय नाही, हा तर MCDCचा. पण आमच्याकडे येणारं जो मटेरियल आहे ते ताजंच राहिलं पाहिजे, ह्याची पण थोडीशी खात्री असेल तर निश्चितपणे हे होईल सर. थँक्यू सर. माझं नाव सुदेश राजे, फेडरेशन. तर राजेसाहेब, या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला गृहनिर्माण सहकारी संस्थांचे जे अथॉराइज ऑफिसर आहेत त्यांचे ट्रेनिंग घ्यायचं आहे की तुम्हाला आलेला माल हा गुणवत्तापूर्ण आहे किंवा नाही, हा गुणवत्तापूर्ण आहे किंवा नाही हे कसं बघावं, काय शोधावं, याची सुद्धा मी ट्रेनिंग तुम्हाला देणार. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र सहकार विकास मंडळाचे अधिकारी किंवा कर्मचारी राहू शकतात. तर हे काम कोण होणार आहे, हे आपल्या सर्वांना मी शिकवणार आहे की मी काय बघणं अपेक्षित आहे, की कनेक्ट कसं करायचं आहे, सप्लाय कनेक्ट कशी करता येईल, हब कुठे लागेल. मला तुम्हाला सांगायचं आहे की एक स्मार्ट प्रोजेक्ट आलाय, स्टेट ऑफ महाराष्ट्र रूरल अँड ऍग्रिकल्चर ट्रान्सफॉर्मेशन. याच्यात 2200 कोटी रुपये आलेले आहेत. हे 2200 कोटी आम्ही 4 वर्षात खर्च करणार आहोत. परंतु हे 2200 कोटी रुपयाचं योग्य पद्धतीने खर्च व्हायचे असेल तर वर्ल्ड बँकेचं म्हणणं असं आहे की मार्केटला तुम्ही अगोदर कनेक्ट केला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही आता मॅच मेकिंग केलं आहे की ही फॉर्मल पुरस्कार कंपनी या गृहनिर्माण सहकारी संस्थेशी एक MOU करेल. आमचा MOU वाचला आहे, त्यात आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे, अनेक गोष्टी क्लॅरिटी दिलेली आहे. ते आमच्या MOU वरनं तुमच्या लक्षात येईल की आमची नियत साफ आहे. म्हणजे मला आता शब्द आठवत नाही काय म्हणायचं आहे, पण एक सिन्सिअरली आणि सिरियसली हा प्रोजेक्ट आम्हाला करायचा आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो. सर नमस्कार, मी तेजस्विनी बोलते आहे, फेडरेशनची अध्यक्ष. आणि एक फक्त छोटासा एक्सपिरियन्स तुम्हा लोकांच्या बरोबर शेअर करायचा होता. एम आय ऑडिबल? येस येस येस. पहिले तर मी सगळ्या डिग्निटरीजला थँक्स सांगेल की आम्हाला इन्व्हाइट केलं आणि आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली ह्याबद्दल बोलण्याची म्हणून. आणि नाव आय वुड स्टार्ट. सर ऍक्च्युली 18 मध्ये इन द मंथ ऑफ जुलै और समथिंग आम्ही लोकांनी एक मोबाईल हे सुरू केला होता, मोबाईल व्हॅन सुरू केली होती, बट दॅट वॉज अगेन स्पेसिफिक टू ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स, फ्रुट्स अँड सिरियल्स. म्हणजे ते मटकी वगैरे हे सगळं सामान होतं त्याच्यामध्ये. आम्ही त्याचे रेट्स पण फिक्स केले होते, म्हणजे आम्हाला जसे ते म्हणजे ऍज पर द कंटेम्पररीज बाकीच्या लोकांचे जे काही होते त्याप्रमाणे आम्ही त्याचे रेट्स फिक्स केले होते. आणि त्याच्यानंतर वी स्टार्टेड विथ इट. ओके, आमचं जे बॅकवर्ड लिंकेज होतं, म्हणजे आय मीन विथ द फार्मर्स अँड प्रोड्युसर्स, ते चांगलं होतं. पण आम्हाला प्रॉब्लेम कुठे आला, when our van went into the societies, तर तिथे लोकांचा रिस्पॉन्स आम्हाला खूप चांगला नाही आला. डेफिनेटली देन द सिच्युएशन वॉज डिफरंट. यू हॅड मेनी एव्हेन्यूज टू गो अँड बाय थिंग्स, राईट. आणि
आता सध्याच्या काळामध्ये वेन अवर लाईफस्टाईल्स आर चेंजिंग, जसं की हिरे सरांनी पण म्हटलं की आता आपल्याला जेवढ्या आपल्या जवळ आणि चांगलं क्वालिटेटिव्ह आणि नॉन कंटॅमिनेटेड गोष्टी मिळतील ते आपण घ्यायला पाहिजे. तर इन दिस प्रोसेस माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की कुठेतरी आय एम नॉट युझिंग दिस, आय डोंट वॉन्ट टू यूज दिस वर्ड, की थोडं सोसायटीजला पण आपण स्ट्रिक्टली सांगायला पाहिजे की दे शुड ऍक्च्युली प्रमोट एमसीडीसी वेंडर्स बिकॉज ऑफ द रिझन्स वी नो व्हेरी वेल. आणि ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहे किंवा आता जे तुम्ही सर म्हटलं की आपण एग्रो टुरिझमला पण थोडंसं हे करायला पाहिजे, प्रमोट करायला पाहिजे. तर इट इज लाईक सीइंग इज बिलिव्हिंग. तर हे जर आपण प्रमोट केलं स्पेसिफिकली टू द एमसी मेंबर्स, इन दॅट केस कसं होईल सर, एमसी मेंबर्स तिथे जातील, तिथे व्हिजिट करतील आणि दिस कुड बी पार्ट ऑफ एजीएम सोसायटीची म्हणा किंवा काहीतरी, आणि मग तिकडे जाऊन लोकांशी बोलून आणि मग ते प्रोड्यूस सोसायटी पर्यंत आणणं, हे खूप एक चांगली सिस्टम बसेल असं वाटतंय. म्हणजे पहिले मला असं वाटतंय की एक डेमॉन्स्ट्रेशन असलेलं कधीही बरं, आणि त्याच्यानंतर मग आपण मार्केटिंगच्या बद्दल जास्ती हे करायला पाहिजे. पण अगेन लाईक व्हॉट आय एम सेइंग, फॉरवर्ड लिंकेज आपल्याला जास्ती स्ट्रेंथन करण्याची गरज आहे. आणि सोसायटीजचे जे कोणी रेसिडेंट्स आहेत, मे इट बी टेनंट्स ऑर ओनर्स, त्या लोकांनी कंपल्सरीली एमसीडीसीच्या वेंडर्स कडनंच बाय करायला पाहिजे. हे एक मॅन्डेट असं कुठेतरी आलं ना तर त्याचा इम्पॅक्ट थोडा चांगला होईल. आय मे साऊंड लिटल बिट हार्श विथ बाय युझिंग वर्ड लाईक मॅन्डेट, पण ते गरजेचे आहेत सर. कारण की आपण बघतो आहे की आता सुद्धा सोसायटीच्या बाहेर कुठून तरी वेंडर येतो आणि खूप स्वस्तात भाजीपाला विकतो आणि निघून जातो, आणि पीपल गेट lured टू बाय दॅट काइंड ऑफ व्हेजिटेबल्स विच इज लाईक हॅव्हिंग हाय रिस्क. असं हे माझं पर्सनल मत होतं सर. आणि डेफिनेटली फेडरेशन कडनं जे पण काही अपेक्षित आहे, सहकार्य करणं आहे कधी पण अवेलेबल राहील आहे. आणि वी आर रेडी टू एक्सपेरिमेंट बिकॉज वी नो लाईक टीथिंग प्रॉब्लेम्स डेफिनेटली असणार आहेत, पण आपण नक्की समोर जाऊ आणि हे सक्सेसफुल करून राहू असं मला वाटतं आहे सर. सर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅडम. या 3 बाबी मी तुम्हाला सांगेन की एक तर हाऊसिंग सोसायटीला स्ट्रिक्टली मी काही सांगू शकणार नाही, कारण हाऊसिंग सोसायटी हे कंजूस आहेत. मला त्यांना फार मोटिवेट करता येईल, त्यांना मला या सर्व गोष्टींच्या सांगता येतील, पण मी जबरदस्ती नाही करू शकणार किंवा तुम्ही यांच्याकडनंच घेतलं पाहिजे. मला ऑप्शन्स देणं काम आहे माझं, मी ऑप्शन्स देणार, त्यांना समजावून सांगणार. शेवटी इट्स द कंझ्युमर्स चॉईस की मी कोणाकडनं काय घेतलं पाहिजे. दुसरं तुम्ही सांगितलं ॲग्रो टूर, हे ॲग्रो टूर अत्यंत महत्त्वाचे आहेत. माझा असा अनुभव आहे की मी 10वीतल्या मुलाला विचारलं की यातला गव्हाचं शेत कुठलं आहे आणि भाताचं शेत कुठलं आहे, तो आज सांगू शकत नाही. मी त्याला सोयाबीन आणि तूर दाखवली तर त्यातला सुद्धा फरक तो करू शकत नाही. अशी पद्धती आज 10वीतल्या मुलाची आहे. ॲग्रिकल्चर सिस्टीम बद्दल टोटल अनास्था आपल्या सिस्टीम मध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे मला अशी तुम्हाला विनंती आहे की ॲग्रो टूर्स मध्ये तुम्ही सहभागी झाले पाहिजे, तुम्ही स्वतः मोटिवेट झाले पाहिजे. आणि तिसरं, एमसीडीसीच्या व्हेंडरकडनं घेतलंच पाहिजे असं माझा आग्रह नाही. तुम्ही कुठल्याही व्हेंडरकडनं घ्या, फक्त तुम्ही त्या व्हेंडरकडनं घेत त्याचं नाव मला सांगा, मी त्याची कॅपॅसिटी बिल्डिंग करेल. त्याला मी शिकवून देईन की दादा रे तू देतोच आहे ना, तू अशा पद्धतीनं दे, तू अशा पद्धतीनं सप्लायचं कर. तो ऐकत नसेल तर मी तुम्हाला सांगेन की बाबा मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु या सिस्टीम मध्ये मला कोणाला बाहेर करायचं नाही. मला या सिस्टीम मधल्या प्रत्येकाची कॅपॅसिटी बिल्डिंग आणि स्ट्रेंथनिंग करायचं आहे, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. सर मला बोलायचंय, बोलू का? हा बोला बोला. हॅलो सर, बोलू? हा बोला बोला मॅडम. हा सर नमस्कार, मी मृणाल भालेराव. आम्ही 2010-11 पासून शेतकऱ्यांबरोबर काम करतोय, म्हणजे सेफ फूड या कन्सेप्ट प्रमाणे. आणि त्याच्यासाठी आवश्यक आहे ते फार्मिंग आणि फार्मर, म्हणजे त्यांना बाजूला काढून सेफ फूडचा विचारही शक्य नाही. त्याच्यानंतर पहिली आमची व्हॅन जी चालवली होती ती आपली NVIUC ची स्कीम होती, नॅशनल व्हेजिटेबल इनिशिएटिव्ह स्कीम. त्याच्यातही पार्टिसिपेशन केलेलं होतं आणि तेव्हापासून आम्ही कंटिन्युअस फार्मर्स बरोबर काम करतो आहे. आणि आता रिसेंटली आम्ही फक्त ऑन व्हील शॉप हे बंद केलं, कारण कोरोनाचे जे दुष्परिणाम दिसायला लागले. आणि ऑलरेडी आम्ही शेतकरी गटांना गेले महिनाभर प्रोत्साहन देऊन त्यांच्या शेतावर
त्यांना सगळ्या काळज्या कशा घ्यायला पाहिजे ते कम्प्लीट व्हिडिओ लिंक शिकवून आणि त्यांच्याकडनं आता आमची 5वी डिलिव्हरी या रविवारी येते आणि ते अतिशय प्रोफेशनल पॅकेजिंग करतायत. कुठले शेतकरी आहेत ते? हे संगमनेर तालुक्यामधले गट आहेत. आता त्यांना आम्ही प्रोत्साहन देतोय की तुम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करा आणि आम्ही जितके वर्ष सर शेतकऱ्यांबरोबर काम करतो आहे त्यांची एकमेव अडचण आहे आम्ही पिकवू शकतो, फक्त प्रोडक्शन पण करायचं आणि मार्केटिंग पण करायचं, या दोन्ही गडींवरती हात ठेवणं कठीण होतं. त्याच्यामुळे आम्ही इतके वर्ष झाले पूर्णपणे या कामामध्ये झोकून काम करतो आहे आणि मला खूप छान वाटतं सांगायला की आता हे जे शेतकरी काम करतायत त्यांना आम्ही लिटरली व्हिडिओ कॉल करून पेपरच्या पिशव्या कशा बनवायच्या, कारण जे काही मिळतं आहे त्याच्यात कामं आता करायची. म्हणजे आपल्याला हवंय ते शोधता येत नाहीये लॉकडाऊनमुळे, पण आता ते व्यवस्थित बॉक्सेसमध्ये पॅकिंग करतायत, पेपरच्या नुसत्या फोल्ड केलेल्या विदाऊट स्टेपलर विदाऊट डिंक पिशव्या बनवतायत, त्याच्यामध्ये भेंडी मिरची किंवा अशा सगळ्या गोष्टी करून आणि खूप चांगला आता त्याच्यामुळे रिस्पॉन्स येतोय. म्हणजे मला उलट होतंय की लोक अशा प्रकारे जर मिळालं आणि त्यांचा पूर्ण आम्ही व्हिडिओ काढायला सांगतो की पुरावे म्हणून की तुम्ही मास्क वापरताय, सॅनिटायझर वापरताय, हँड ग्लोव्ज वापरताय, हे प्रत्येक वेळेला ते आम्हाला सगळे व्हिडिओ काढतात. आम्ही पॅकिंग करताना रात्री त्यांच्या बरोबर व्हिडिओ कॉलिंग करतो, त्यांच्या बरोबर असतो. सॅटरडे संध्याकाळी त्यांचं हार्वेस्ट होतं, रात्रभर पॅक होतं, सकाळी 5:30ला त्यांची गाडी पोहोचते, सकाळी इथे पॅक डिस्ट्रीब्यूट होत आहे. या धर्तीवरती आम्ही हे काम त्यांच्या बरोबरीने सुरू ठेवलंय. तर खरंच भालेराव मॅडम जरा तुमचा फोन नंबर देऊ शकाल तर बरं होईल. हो सर, 98 506 506 500 500 37. मी चॅटबॉक्स मध्ये पण टाकते सर. हा ठीक आहे. नाही अत्यंत तुमचा उपक्रम चांगला वाटतो. शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या शेतकरी पिकवतो, खूप पिकवतो, परंतु ज्यावेळी पिकतं तेव्हा विकत नाही आणि ज्यावेळी विकायचं असतं त्यावेळेला पिकत नसतं, अशी परिस्थिती असते त्याची. म्हणून हा एक अत्यंत चांगला उपक्रम दिसतोय. धन्यवाद. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की त्याची पहिल्यांदा सगळी भाज्यांची फळांची किंमत आम्हाला जरी विचारली तरी आम्ही त्यांना ठरवायला सांगतो, पण त्यांना किंमत कशी काढायची, किंमत ठरवताना काय काय कुठले कुठले फॅक्टर मोजले पाहिजेत, इन्क्लुडिंग तुम्ही काम करता, घरच्यांनी काम केलं, मॅन अवर्सची किंमत, मॅन डेजची किंमत, हे सगळं ऍड केल्यानंतर त्यांची भाज्यांची किंमत ठरते आणि मग त्याचं पुढचं सगळे जे काही खर्च आहे ते ठरवून आमच्या पूर्ण व्हेजिटेबल पॅकच्या किमती ठरतात. त्याच्यामुळे मॅक्सिमम बेनिफिट हा सगळा फार्मर पर्यंत पोहोचतो आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्ही व्यावसायिक बनवतायत त्यांना, फक्त धंदेवाईक नाही म्हणजे झालं. आणि आम्ही तेच सांगतो की मी सिंपती म्हणून तुमच्याशी बोलणार नाही, पण तुम्हाला शेतीचा बिझनेस करायचा कसा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही जितका वेळ मागाल तितका वेळ आम्ही देऊ. धन्यवाद. थँक्यू. शेतकरी जे इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट पाहिजे आहे ते एमसीडीसी पण उपलब्ध करून देण्यात येईल. अरे थँक्यू. मिलिंद सर, आपका जो माइक है ना बहुत दूर है, आप माइक को थोड़ा नजदीक लाएंगे क्या? माइक बहुत दूर है आपका सर, उसे सुनाई नहीं दे रहा. आवाज आता है? माइक को थोड़ा सा नजदीक लाएंगे आप, या हाथ में हळू येतोय सर आवाज. अभी आ रहा आवाज? आप माइक को हाथ में होल्ड कीजिए सर, बहुत दूर है वो. हेलो आखरे सर, और आप एक जगह रुकिए. तर धरणीधर एक मिनिट, यात मॅडमला एक सांगायचं आहे मला की हे जे तुम्ही सिस्टम अडॉप्ट केली आहे याला जो सपोर्ट पाहिजे आहे तो महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडून. आता तुम्ही जे म्हणता मला सर्वांना की तुमचे जे शेतकरी आहेत, पहिला विषय असा आहे की त्यांच्या फार्मवर टॉयलेट्स आहेत का? टॉयलेट्स आहेत तर मग त्याच्यात पाणी कुठून येतं, पाण्याचा सोर्स काय आहे, आणि टॉयलेटच्या बाहेर सोप आहे का, साबण ठेवली आहे का? जे फॉरेन डेलिगेशन येतं ना हे इथनं सुरुवात करतं. अगदी छोट्या अशी जी लिस्ट आहे, जी चेकलिस्ट आहे, जवळपास 55 गोष्टींची एक चेकलिस्ट आहे. ती चेकलिस्ट मी तुमच्याशी शेअर करीन की शेतकऱ्यांनी कुठल्या कुठल्या काळजी घेतल्या पाहिजेत आणि हे इन्शुअर करायची जबाबदारी घेतलेली आहे. पण तुम्ही सर्वांनी यात स्वतंत्रपणे जबाबदारी तर हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. धन्यवाद. थँक्यू सर. हॅलो, मी बोलू का? सतीश पाटे, शिवतेज फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड.
विचारा सर, बोला सतीश सर. हा सर, मी शिवतेज फार्मर प्रोड्युसर कंपनी नारायणगावून बोलतोय. आपण जेव्हापासून लॉकडाऊन चालू झालंय तेव्हापासून सोसायट्यांमध्ये भाजीपाला सप्लाय करायचं सुरुवात केली आहे. MCDC कडनंच मला सांगण्यात आलं होतं भाजीपाला सप्लाय करण्याबद्दल, पण त्यावेळेला मी बास्केट बनवून घेऊन गेलो होतो. तर ज्या सोसायट्यांमध्ये बास्केट घेऊन गेलो होतो त्या सोसायटींनी ते बास्केट ऍक्सेप्ट केलं नाही. त्यामुळं मला खूप प्रॉब्लेम झाले. मी दुसऱ्या सोसायटीमध्ये जाऊन ते दिवसभर बास्केट विकले. ज्याप्रमाणे आता करोनाचा प्रादुर्भाव आहे आणि जास्तीत जास्त आपण एकमेकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवायचा प्रयत्न करतोय, त्या दृष्टीने हे जे बास्केट ची कन्सेप्ट आहे ती आता सध्या तरी सर्व सोसायटींनी ऍक्सेप्ट करायला पाहिजे असं माझं मत आहे. ज्या वेळेला करोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी होईल आणि आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच इथून पुढे बरेच दिवस काम करणार आहोत, पण नंतरच्या पुढे येणाऱ्या काळामध्ये आपण बास्केटची कन्सेप्ट बाजूला ठेवून जसं कस्टमरला पाहिजे, ग्राहकांना पाहिजे त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आता सरांनी जर सांगितलं की ॲग्रो टुरिझम, तर आमचा जुन्नर तालुका आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये भरपूर प्रेक्षणीय स्थळं आहेत. त्याचबरोबर खूप सारी पर्यटन केंद्र आहेत, कृषी पर्यटन केंद्र आहेत. तर आम्ही नेहमीच आपलं सगळ्यांचं स्वागत करू की आपण जर आलात आमच्या बरोबर आणि एक जर सोसायटीचे चेअरमन किंवा कोणी आपले जे कस्टमर्स आहेत त्यांच्याबरोबर एक जर बॉन्डिंग झालं तर ते रिलेशन पुढे जाऊन अगदी चांगलं काम करणार आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुमचा लॉन्ड्रीवाला कोण आहे, दूधवाला कोण आहे, परत डॉक्टर्स कोण आहे, पण तुम्हाला माहित नाही की तुमचा शेतकरी कोण आहे. त्यामुळं माझी असं कन्सेप्ट आहे किंवा असं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी असं जर ठरवलं की आपला जो अन्न पिकवणारा शेतकरी आपण जे खातोय तो शेतकरी आपल्याला माहिती हवा असेल तर ॲग्रो टुरिझमची कन्सेप्ट अगदी छान आहे. पण त्याच्यासाठी जसं आता ट्रेनिंग सेंटर्स आपण ट्रेनिंग सेशन्स घेणार आहात, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या तर्फे जर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या डायरेक्टर्स लोकांना तुम्ही इन्व्हाइट केलं तर ते ज्या सूचना मिळतील त्या इकडे शेतकऱ्यांमध्ये स्प्रेड करण्यात मदत करतील. धन्यवाद. पाटे सर, बोला. अत्यंत तुमची स्तुत्य कल्पना ही ॲग्रो टुरिझमची. तुमचाही पण फोन नंबर दिला तर बरं होईल, कारण आम्ही नुसतं आता या वेबिनारवरती बोलून मोकळे होणार नाहीत, परंतु त्याला गतिमानता कशी येईल ना ह्याचा आम्ही निश्चित फेडरेशनच्या माध्यमातून प्रयत्न करू. कृपा करून मला तुमचा फोन नंबर जर दिला तर बरं होईल प्लीज. थँक्यू व्हेरी मच. ग्रुपमध्ये म्हणजे मेसेज बॉक्समध्ये हा मोठ्याने बोला ना प्लीज. हे सगळे 98 मेसेज नंबर देतील. 22 हा 53 94 नाही 982256 53 53 9491. ठीक आहे. आता माझं काम चालू धन्यवाद. आहे. सर आता माझे काम मध्ये चालू टाका आहे. ना नंबर. ओके चालेल. चॅट बॉक्स मध्ये चालतो जास्त बरं होईल. ओके हो, मी टाकतो नंबर. मला अजून चालेल. अरुण काका या सगळ्यांचे नंबर चॅट ओके चॅट बॉक्स मध्ये असतील तर बघतो मग मी. ओके चालेल. सगळे लोक चॅट बॉक्स मध्ये टाकतात नंबर त्यांचे. थँक्यू. ओके चालेल. बोडके सर, मला प्रश्न विचारायची परवानगी मिळेल का? ठाकरे साहेबांसाठी माझा प्रश्न आहे. हॅलो पाटील सर विचारा ना. धर्मेंद्र पाटील सर. ठाकरे साहेबांसाठी प्रश्न आहे की ज्या ग्रामीण भागातल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत त्यांची या पूर्ण योजनेमध्ये काय भूमिका राहील किंवा त्यांना आपण काही भूमिका देणार आहोत का? आणि हाऊसिंग सोसायटी आणि विकास सोसायटी यांचं जर काही थेट आपल्याला टाईप करता आलं तर ते बरं राहील का? असा एक माझा आपल्यासाठी प्रश्न होता. तर धर्मेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं की आमच्या राज्यामध्ये 21,000 सेवा सहकारी संस्था आहेत, प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी. त्यांचा कनेक्ट आपल्याला हाऊसिंग सोसायटीशी निश्चित करता येईल. विषय असा आहे की अख्ख्या सप्लाय चेनमध्ये इनपुट पासून काम सुरू होतं. म्हणजे जमीन तयार करण्यापासून तर सीड लावणे, पेस्टिसाइड यूज करणे, हार्वेस्टिंग करणे,
याच्यात जे इनपुट साईड आहे, ही इनपुट साईड आम्ही प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटींकडे दिलेली आहे. सर, शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये फर्टिलायझर कसं मिळेल, इन्सेक्टिसाइड कसं मिळेल, टेक्नॉलॉजी किती लवकर त्यांना चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देता येईल, हे काम आम्ही पॅक्स मार्फत करणार आहोत. त्याच्यानंतर हार्वेस्टिंग केल्यानंतरचं काम आम्ही FPO मार्फत करणार आहोत आणि मार्केटिंगचं काम आम्ही हाऊसिंग सोसायटींकडे सोपवणार आहोत. अशा प्रकारे सप्लाय चेन आपण उभी. मेरा एक क्वेश्चन है, हॅलो सर, त्यांना घेतलं असलं तर चालतंय. हेलो, हाँ गर्ग साहब बोलिए. हाँ, पूछिए सर गर्ग. मेरा पहला सुझाव है, बाद में 2 क्वेश्चन है. पहले तो ये एक विश्वास का निर्माण करना पड़ेगा जिसके अंदर की MCDC, फार्मर्स और सोसाइटी, तो इसके लिए एक टास्क फोर्स बनाना बहुत जरूरी है और बहुत ज्यादा कम्युनिकेशन की जरूरत है. ये मेरा एक सुझाव है. दूसरा क्वेश्चन ये है कि जब आपने प्रेजेंटेशन दिया उसमें लिखा हुआ था कि MCDC और CHS इन्वेस्टमेंट करेंगे, तो CHS इन्वेस्टमेंट करेगा ये वर्ड सुन के हमें थोड़ा डर पैदा होता है. दूसरा जो है जो FPO के साथ में कॉन्ट्रैक्ट है, वो एक तो आपने अच्छा बात बोला कि वो 6 दिन में आप टर्मिनेट कर सकते हैं अगर आप खुश नहीं है, वो तो बहुत बड़ा प्रोविजन किया. परंतु हम नहीं चाहते कि हमारा कॉन्ट्रैक्ट जो है FPO के साथ में रहे, वो हमारा MCDC के साथ में रहे. और जैसे एम्पैनल्ड एडिटर रहते हैं, ऐसे एम्पैनल्ड आपके पास फार्मर की लिस्ट रहे और हम उसका एक कुछ कोड रहेगा, इफ यू आर नॉट हैप्पी, और दूसरी सोसाइटी में कोई दूसरा है तो वो रेफरेंस लेकर के हम MCDC को अप्रोच कर सकते हैं. तो ये सोसाइटीज और MCDC ये दोनों का है, इसमें ये संबंध हो जाएगा. ये मेरा क्वेश्चन है, इन्वेस्टमेंट से क्या मतलब है, और दूसरा डायरेक्ट कनेक्ट विद MCDC. देखो, पहला तो सब्जेक्ट ये है कि इन्वेस्टमेंट का इश्यू होता है कि अपना जगह अपनी रहने वाली है CHS की. उसमें जो रैक्स लगने वाली है, पैनलिंग लगने वाला है, जो भी थोड़ा जो खर्चा है, रैक्स, पैनलिंग या थोड़ा बहुत खर्चा है, 2-3 लाख का खर्चा आएगा, तो वो MCDC करेगा. MCDC को नहीं, यदि हाउसिंग सोसाइटी करना चाहती है तो हाउसिंग सोसाइटी कर सकती है. इससे ज़्यादा खर्चा होने वाला नहीं है. ये खर्चा हम FPC से नहीं करना चाहते, क्योंकि जिसने खर्चा किया उसकी एक ओनरशिप आ जाती है. वो ओनरशिप वी वांट टू कीप इट विद CHS, नॉट विद एनीबॉडी. इसलिए हमारा रिक्वेस्ट रहेगा कि जो पेंटिंग करना है, रैक्स लगाना है, और ये सब खर्चा CHS करेगा. तो डीप फ्रीजर देना है, कूलर्स देना है, ये काम MCDC करेगा. और इस प्रकार से हम ये इन्वेस्टमेंट का काम पूरा करेंगे. दूसरा रहा कि हम आपसे एक FPC FPC क्रिएट करने के बाद वहाँ इंफ्रास्ट्रक्चर खड़ा कर रहे हैं हम. इंफ्रास्ट्रक्चर काम में आना चाहिए, इसलिए हम देखेंगे कि वो FPC प्रोटोकॉल फॉलो कर रही है. इसमें यदि वो FPC प्रोटोकॉल फॉलो नहीं कर रही है तो डिस्कनेक्ट जरूर करेंगे, लेकिन उसके ऊपर सुपरविजन रखने का काम हाउसिंग सोसाइटी का रहने ही वाला है, क्योंकि महामंडल का, MCDC का ऑफिशियल इतने सारे सिस्टम में जो इन्वॉल्व है स्टेक होल्डर, उन पे वॉच नहीं रख पाएगा. इसलिए मेरी रिक्वेस्ट है कि दिस शुड बी अ ट्राइपार्टाइट एग्रीमेंट, CHS, MCDC एज वेल एज FPC, तो तीनों का रहने वाला है. और इन्वेस्टमेंट का जो इश्यू है, फर्स्ट प्रेफरेंस शैल बी CHS. इफ CHS इज नॉट रेडी, MCDC शैल इन्वेस्ट इन द प्रोजेक्ट. FPC का कोई रोल नहीं रहेगा. सर, बालाजी गुटे क्वेश्चन विचारतात. बालाजी. थँक्यू गोळती सर. नमस्कार, मी बालाजी गुटे, प्रिस्टीन प्रोलाइफ फेज 1 सहकारी संस्थेचा सेक्रेटरी आहे. आमची 550 फ्लॅट म्हणजे साधारण 2000 लोकांची सोसायटी आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही पुरंदर ॲग्री प्रोडक्ट्स या संस्थेकडून, ज्याचे संयोजक ज्ञानेश्वर फडतरे आता कॉलमध्ये आहेत माझ्या मते, त्यांच्याकडून आम्ही डायरेक्ट शेतकऱ्याकडनं काही भाजीपाला आणि फळ मागवलेले 2-3 सप्लायज आम्ही घेतले यांचे. एका वेळेला 100 पॅकेट्स बास्केट्सचा सप्लाय होता. खूप चांगल्या प्रकारचा हा सप्लाय होता. क्वालिटी प्रोडक्टची खूप चांगली होती. जो प्रॉब्लेम आम्हाला पुढे आला तो हा की रेग्युलरली ह्या 2000 लोकांच्या ऑर्डर्स रूट कडून
रूट करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि नंतर ती क्वालिटी सस्टेन करणे. तर याच्यासाठी तुम्ही आता जे प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं आणि तुम्ही हेही सांगितलं की पदाधिकाऱ्यांचं ट्रेनिंग केलं जाईल, ज्याच्यामध्ये याला लागणारा सेटअप उभा राहणं गरजेचं आहे. कारण हे इंडिव्हिज्युअल बेसला आम्ही लॉकडाऊन मध्ये वेळ असताना करू शकलो, पुढे कन्सिस्टंटली करता येत नाहीये. आता आम्ही समाधानी आहोत की त्या एका शेतकऱ्याच्या ग्रुपकडनं ऑर्डर करण्यात, पण पुढे जाण्यामध्ये आम्हाला अडचणी येते. तर याच्यासाठी आपल्याला काहीतरी एक स्ट्रक्चर उभा करणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या सप्लाय चेन आपण उभ्या केलेल्या आहेत आणि आवश्यकतेप्रमाणे त्यात वाढ करण्याची सुद्धा प्रोव्हिजन आपल्याकडे आहे. मला एवढंच आहे की एखादं स्ट्रक्चर उभं केलं त्याचा यूज झाला पाहिजे. से मी एक 500 टनाचं एक कोल्ड स्टोरेज उभं केलं, परंतु त्या कोल्ड स्टोरेज मधनं जो सप्लाय होणारी कमोडिटी आहे ही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने घेणंच बंद केलं, तर ते कोल्ड स्टोरेज वेस्ट जातं. म्हणजे एक 500 टनाचा कोल्ड स्टोरेज बांधताना 1 कोटी रुपये खर्च येतो आणि ती सप्लाय चेन मेंटेन केल्या जाते. पण अचानक हाऊसिंग सोसायटी म्हटली की नाही, मी तो लोकल वेंडरकडनंच, रोड साईड हॉकरकडनंच मी घेणार, तर ही सप्लाय चेन डिस्टर्ब होतो. त्याच्यामुळे मला एक ॲग्रीमेंट पाहिजे, एक कमिटमेंट पाहिजे तुमच्याकडनं की येस, यू आर गोइंग टू बी अ पार्ट ऑफ युअर सप्लाय चेन अँड यू क्रिएट द इन्फ्रास्ट्रक्चर. त्यानंतर हे सिस्टम ॲटोमॅटिकली होईल. म्हणजे याच्यासाठी ॲग्रो टुरिझमची कन्सेप्ट टाकली आहे की तुम्ही या आणि बघा की काय काय करणं आवश्यक आहे, काय करणं करतोय आम्ही आणि ती सस्टेन कशी करणार आहे. परत आम्ही एक कार्यक्रम इथे राबवणार आहे की से ॲपल, तुमच्याकडे ॲपल कुठे होतं, तुम्हाला असे लिची पाहिजे, तुमच्याकडे लिची कुठे होते, तुम्हाला किवी पाहिजे, तुमच्याकडे किवी कुठे होते. तर या संदर्भात आम्ही ॲपलसाठी काश्मीरमधल्या काही शेतकऱ्यांशी संपर्क साधला, ऑरेंजसाठी काही नागपुरातल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधला, लिचीसाठी बिहारमधल्या काही शेतकऱ्यांशी संपर्क साधला आणि हे शेतकरी आणि आपला सर्व्हिस प्रोव्हायडर यांचं सुद्धा आम्ही इथे करून देणार आहोत. त्या पद्धतीने या सप्लायची खूप बारीक सारीक गोष्टी आहेत. त्याचा सुद्धा आम्ही जरूर. आमच्या बाजूनी कमिटमेंट तुम्ही जे सांगितलेलं आहे MOU आणि फेडरेशन थ्रू आता जी काय व्यवस्था केली जाईल त्याच्या थ्रू आम्ही आमची कमिटमेंट नक्कीच शेअर करू आणि एकदा आम्हाला त्या उत्पादनाची किंमत वर्थ कळाल्यानंतर आम्ही नक्कीच आमच्या कमिटमेंटशीही बांधून राहू की आम्ही कन्सिस्टंटली तुम्हाला ऑर्डर देऊ. पण ती स्ट्रक्चर इम्प्लिमेंट करणं जरुरी आहे, हे फक्त माझं एक सजेशन होतं. धन्यवाद. हॅलो हॅलो, हा बोला बोला. हा देशमुख बोलतोय सर. हा बोला सर. हॅलो. हा सर, आम्ही अट्टल अभिनव शेतकरी संस्थेतून बोलतोय, सातारा. हा बोला बोला. हा साहेब, मी आतापर्यंत 18 सोसायट्यांना सप्लाय केला. जवळजवळ 3000 कस्टमरला आपण लॉकडाऊन पासून आतापर्यंत माल दिला आणि कंटिन्यू माझा आता सप्लाय चालू होता. परंतु साहेब आता सध्या अडचणी थोड्याशा अशा या लागल्यात, ज्या लोकांना आपण लॉकडाऊनच्या काळात आता आपण माल देत होतो त्या सोसायटी आता कंटिन्यू रिपीट फक्त 4 सोसायट्यांच्या ऑर्डर होत आहेत आता. हॅलो. हा हा बोला. हा, तर 4 सोसायट्यांच्या साहेब ऑर्डर रिपीट होत आहेत, बाकीच्या अजून होत नाहीत. ते आता म्हणतात लोकल सप्लायर आम्हाला अटॅच झालेले आहेत आणि आता आम्ही त्यांच्याकडून माल घेतोय. अशा अडचणी थोड्या आता येत आहेत आम्हाला सर. याला आता आपलं गर्ग साहेब सांगू शकतील की यात सोल्युशन काय, किंवा पदाधिकारी सांगू शकतील की यात नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे कंटिन्युटी. आमचं फक्त साहेब एक म्हणणं एकच होतं की अडचणीच्या काळात आम्ही सहकार्य केलं आणि आता सगळं हे झाल्यानंतर जर असं होणार असेल तर आम्ही एवढं रिस्क घेऊन गावावरनं सिटीत येऊन माल दिला रेड झोन मध्ये. आणि जर असं होणार असेल, बरं आम्ही मालाच्या क्वालिटीत काय अडचण असेल तुम्ही आम्हाला सांगा. जर माल काय अडचण येत असेल, माल खराब येतोय किंवा क्वालिटी नाही, तिथं आम्ही नक्की सुधारणा करू आम्ही, जर तशी काय अडचण असेल तर. इसमें सोसाइटी की तरफ से मेरा ये बोलना है कि जो पैकेट सिस्टम है उसमें जो कस्टमर की, जो एंड यूजर है, उसकी फ्लेक्सिबिलिटी कम पड़ जाती है. तो हमारे पास सभी सोसाइटी ने बोला कि अगर आप हमारे यहाँ के स्टॉल लगाएंगे तो हम अपनी चॉइस से जितना भी सामान चाहे खरीद सकते हैं, वो छूट हमें मिलेगी. और फार्मर डायरेक्ट आके हमारे यहाँ पर स्टॉल लगा के देंगे तो उसमें हमें कॉस्ट बेनिफिट भी है, चॉइस का बेनिफिट भी है और डायरेक्ट क्वालिटी भी मिलेगी. तो ये मॉडल में अगर हम इस टाइप से करेंगे तो शायद बहुत अच्छा हो सकता है. सर मैंने अभी पैकिंग में कुछ ही मटेरियल बेचा नहीं, मैं सब लूज में उधर जो सोसाइटी है उनके बाहर स्टॉल लगा के सब अभी तक मटेरियल बेचा है. इसके लिए कुछ प्रॉब्लम नहीं है, किसी को जो चाहिए वैसा मटेरियल ले सकते थे लोग. तो अभी उसके लिए यहाँ पर सोल्यूशन नहीं मिलेगा.
मैं भी आपको सोसाइटी में जाके आपने जब 3000 कस्टमर को किया है वहां पर एक फीडबैक लेनी पड़ेगी कि उसमें और क्या करना चाहिए ताकि रिपीट ऑर्डर मिले। चलेगा ना सर? उसका यहाँ समाधान नहीं मिलेगा अभी। अच्छा देशमुख सर, एक मिनिट. देशमुख सर, जरा तुमच्या प्रोड्युसिंग फार्मर प्रोड्युसिंग सोसायटीचं नाव सांगा पुन्हा एकदा. म्हणजे अट्टल अभिनव शेतकरी सहकारी संस्था माझी सहकारी संस्था आहे सर. हो, अट्टल अभिनव सहकारी गाव वाटा स्टेशन, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. वाठा स्टेशन. ओके. अट्टल अभिनव शेतकरी सहकारी संस्था. हा ओके, सर ठीक नंबर आहे. पण सांगा. 99 23 53 13 87. हॅलो. ओके. आता तुम्हाला जे काही ज्या सोसायट्या तुम्हाला नाही म्हणतात त्याच्याऐवजी आम्ही तुम्हाला दुसऱ्या देण्याचा प्रयत्न करू, निश्चित प्रयत्न करू. चालेल सर. ओके ओके. 99-23 नंतर प्रयत्न सांगा. करू. ओके. हॅलो. 99-23 नंतर नंबर सांगा. 99 23 53 13 87. 13 87. हो. थँक्यू. हॅलो. थँक्यू. हॅलो साहेब नमस्कार. हॅलो. बोला सर. हॅलो साहेब, बोलू शकतो का? हा बोला हा बोला. ज्ञानेश्वर फडतरे बोलतोय, पुरंदर नॅचरल. आवाज येतोय साहेब? हा बोला बोला. ऐकू येतो? हा हो, आता बालाजी गुटे साहेब बोलले, त्यांना आम्ही ते मटेरियल सप्लाय केला. खूप क्वालिटी, त्यांना धन्यवाद देतो, त्यांनी अप्रिशिएट केलं. तर आमच्या अशा लक्षात आले की कस्टमरला जेव्हा तुम्ही मटेरियल सप्लाय करता त्यावेळेस त्याचा वेळोवेळी फीडबॅक एक घेतला पाहिजे. आणि दुसरं, त्यांना हा ग्रुप आपला आहे, हे शेतकरी आपले आहेत, आपण एखादी तक्रार केली तर हे काळजी करतात, जे दखल घेतात, असं वाटलं तर ती सोसायटी तुमच्याकडे टिकते, असं मला अनुभवास आले. आतापर्यंत जवळपास 30 सोसायटीमध्ये माल दिला, त्याच्यामध्ये MCDCच्या जवळपास 6 सोसायट्या होत्या आणि आमच्या स्वतःच्या काही सोसायट्या होत्या. तर ज्या सोसायट्या आम्ही ज्या खरोखरच चांगल्या सोसायट्या होत्या प्रिसिरीन सारख्या, तर त्यांना आमचं कंटिन्यू चालू आहे. कारण त्यांचे आम्ही त्यांनी सांगितलं, आता मध्ये आंबे आम्ही एका शेतकऱ्याची विकली, संत्री विकला, मोसंबी विकली MCDCच्या माध्यमातून. तर त्यांना काही तक्रार आली तर लगेच रिप्लेसमेंट बदलून देणं, हे केल्यामुळे ते व्यवस्थित सगळे ग्राहक टिकून आहेत. आणि आता तर MCDCने एवढं चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलंय, त्याबद्दल आखरे साहेबांचा आणि सगळ्या टीमचा खरंच आभार मानतो. फडतरे सर, नंबर तो तुमच्या मेसेज बॉक्स मध्ये टाका ना. हो टाकतो. नंबर टाका. अभी हम वेबिनार का ये पार्ट यहीं पर समाप्त करते हैं. मैं केसीगर सभी आयोजकों की तरफ से आप सबका बहुत बहुत धन्यवाद करता हूं कि आपने ये प्रोग्राम देखा. मुझे उम्मीद है कि ये प्रोग्राम आपकी अपेक्षाओं के अनुरूप मिलेगा और जब हम सब लोग आप अपनी सोसाइटी में जाएंगे तो हम इसका भरपूर हमें लाभ मिलेगा. और मेरी आप सबसे एक अपील है कि हम लोग जो भी अभी तक सोसाइटी फेडरेशन की मेंबर नहीं बनी हैं, वो कृपया करके जल्दी जल्दी फेडरेशन की मेंबर बन जाइए, ताकि हम जो भी आगे लाने वाले एजुकेशन वेबिनार प्रोग्राम हैं उन सब का बहुत बहुत फ़ायदा उठा सकें. धन्यवाद.